ये भ्रष्ट सिस्टम जो है ये ऊपर से नीचे तक है तो पूरा गंदगी से भरा हुआ है। करोड़ों रुपए का घोटाला होता है और सभी लोग खामोश बैठ जाते हैं। एक बैंक के एक पद संस्था के चेयरमैन और डायरेक्टर्स को अरेस्ट कर लिया जाता है, दूसरी पद संस्था के डायरेक्टर्स फरार हो जाते हैं, उनको अरेस्ट नहीं किया जाता है। तो किसके दबाव में ये सब काम चल रहा है? और ये गरीब लोग कौन है करके ये एक एक की अगर आप कहानी अगर पढ़ेंगे, देखेंगे, सुनेंगे तो आपको ये होगा कि किसी ना किसी के अंदर तो इंसानियत होनी चाहिए ना इन लोगों के लिए लड़ने के लिए। अगर मैं नहीं खड़े रहता इनके पास तो शायद इनको कोई खड़े रहने भी नहीं दिए होते उसमें। लेकिन आज मैं इनका बेटा, इनका भाई बनकर खड़ा हुआ हूं तो कम से कम हम यहां तक तो पहुंचे हैं कि आज महाराष्ट्र के अंदर उच्च स्तरीय लेवल के ऊपर इसकी मीटिंग चल रही है। मुझे नितिन करीर साहब ने, जो चीफ सेक्रेटरी है महाराष्ट्र के, उन्होंने खुद में बताया है कि हमारी बहुत हाई लेवल की मीटिंग चल रही है, आपके जो ये मुद्दे आपने यहाँ पर उठाए हैं करके। तो कुछ ना कुछ तो अच्छा फायदा होने वाला है ये लोगों का, मैं समझता हूँ। आगे की लड़ाई जारी रहे। देखिए मेरा मकसद ये है, आप आज पैसा दे डालो, हम आज से आंदोलन खत्म कर देंगे। आप पैसा जब तक इनका वापस नहीं मिलेगा मैं इनका साथ देता रहूंगा। ये आंदोलन हम लड़ते रहेंगे, पूरी ताकत के साथ लड़ते रहेंगे। अगर मुंबई जाना है तो आज जो हम यहाँ पर करे हैं मुंबई में जाकर करेंगे, लेकिन ये आंदोलन हमारा जारी रहेगा जब तक लोगों का एक एक रुपया वापस नहीं मिलता है। या ठिकाणी सर्व लेखी निवेदनही निधीमार्फत आम्हाला शासनाला प्राप्त झालेलं आहे आणि तोंडी पण आपल्या भाषणामध्ये खासदार साहेबांनी सगळे मुद्दे मांडलेले आहेत। सुरुवातीला मी सांगितलं पाहिजे की आपण इकडे येणार ही मला कल्पना नव्हती। आमच्या रेग्युलर विषय चालू असतात त्या विषयामध्ये बिझी होतो आणि जेव्हा असं कळालं की तुम्ही कमिशनर ऑफिसकडे येता त्यावेळेस विषय मी जाणून घेतला आणि संबंधित खात्याच्या लोकांना बोलावून घेतलं आणि आजपर्यंत काय काय कारवाई करण्यात आली त्याची माहिती घेतली। आपली सगळ्याची फसवणूक झालेली आहे, शासनाला इथे मान्य आहे, त्याप्रमाणे कारवाई पण सुरू केलेली आहे, प्रॉपर्टी जप्त केलेल्या आहेत, लोकांवर गुन्हे दाखल झालेले आहेत, काहीवर व्हायचे राहिलेले आहेत। जगदीश साहेबांनी म्हटल्याप्रमाणे त्यांच्यावरही करण्याबाबत शासन स्तरावर कारवाई होईल, तेही शासनापर्यंत जाईल। आपल्या देण्याच्या अनुषंगाने जो काही कायदेशीर मार्ग आहे तो अवलंबून सर्व प्रयत्न चालू आहेत, केलेले आहेत। आवश्यक तेवढी रक्कम मिळत नाहीये, ती रक्कम मिळाल्यानंतर देण्याबाबत नक्कीच कारवाई होईल। त्याशिवाय खासदार साहेबांनी जो प्रपोज केलेला मार्ग आहे तो शासनाच्या अखत्यारीतील आहे, त्याबाबत शासनाकडे आम्ही तसं कळवू आणि त्याप्रमाणे त्यांचे जर आदेश आले तर त्याप्रमाणे आपल्याला त्यामध्ये पुढे कारवाई करता येईल। तर आपलं निवेदन मला मिळालं, आपल्या मागण्या शासनाला मी पोस्ट करील। मलाही मुख्यमंत्री कार्यालय, महसूल, अपर मुख्य सचिव, होम आणि मुख्यमंत्री कार्यालयाचे जे अपर मुख्य सचिव आहेत त्यांच्याशी बोलणं भाग असतं। अशावेळी त्यांच्याशी माझं बोलणं चालू होतं, सगळ्यांशी माझं बोलणं झालं। विषय काय आहे तो मी त्यांच्यापुढे सांगितलेला आहे आणि त्यावर शासन स्तरावर कारवाई काय करावी लागेल ह्या बाबतीतही माझं थोडक्यामध्ये बोलणं झालेलं आहे। तर संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना त्या ठिकाणी बोलावून घेऊन जे काही मार्ग काढता येईल तुमची देण्याच्या अनुषंगाने तो काढला जाईल असं मला शासनाकडनं सांगितलेलं आहे। तुम्ही निवेदन आमच्याकडे पाठवा, अशा प्रकारचे निवेदन स्वीकारा आणि आमच्याकडे पाठवा, अशा प्रकारचे आदेश मला मुख्यमंत्री आणि मुख्य सचिव कार्यालयाकडनं प्राप्त झाल्याने मी या ठिकाणी आलो आणि आपलं निवेदन स्वीकारलेलं आहे आणि ते मी शासनाला सादर करेन। एवढंच मी या ठिकाणी सांगू शकतो। जैसा ये लड़ाई हर उस गरीब की है, हर उस गरीब की है और उस गरीब की लड़ाई के लिए हम सबको मिलकर लड़ने की जरूरत है। खुशी में मुझे ये बताते हैं
अकेले में ये बताते हैं कि नहीं साहब इन लोगों के साथ गलत हुआ है। हर इंसान के सीने के अंदर दिल है। ऐसा नहीं है कि ये वर्दी पहन लिए है तो नहीं। जो आपका अधिकार है, आपका अधिकार है। 2 एफआईआर रजिस्टर होती है आदर्श के अंदर। यहां की पुलिस एक का प्रपोजल बना के भेजती है। मैं जब मंत्रालय में होम डिपार्टमेंट में बात करता हूं तो वो मुझे जवाब देते हैं कि साहब 2 एफआईआर रजिस्टर हुए हैं, प्रस्ताव दोनों का भी आना चाहिए। पीआई साहब साइन कर रहे, उसके ऊपर एसीपी साहब साइन कर रहे। येत असतं, आपण सर्व बसून त्याच्या बाबतीत काही ठोस निर्णयाची वेळ आलेली आहे आणि मी आपल्या सर्वांना धन्यवाद देतो की तुमच्या शक्तीमुळे आज हे तुम्हाला विश्वास झालेला आहे की तुमचे पैसे तुम्हाला परत मिळणार आणि मी जसा शब्द दिलो होतो की तुमचा एक एक रुपया परत करण्याची जबाबदारी ही माझी आहे। ही आज ते काही पॉलिटिकल स्टेटमेंट नाही आहे, तो राजनीतिक आपण सर्वांनी साहेबांच्या बोलण्यानंतर आपल्याला जायचे आहे। मी जसं सांगितलेलं आहे, श्रीकांत शिंदे साहेबांनी मला सांगितलेले आहे की हे जे निवेदनाची प्रत आहे तुम्ही दिल्लीला घेऊन या, आपण त्याच्यावरही चर्चा करू। सहकार क्षेत्राचे अधिकारी जे आहे त्यांना दिल्लीला बोलू, पण विभागीय आयुक्तांकडे जे जे निवेदन देण्यात येतं ते डायरेक्टली मुख्यमंत्री आणि जे जे कन्सर्न डिपार्टमेंट असतं त्यांच्याकडे हे जातं। मला पुन्हा एक आपल्याला सांगायचे आहे की जोपर्यंत तुमचा पैसा मिळणार नाही तोपर्यंत आपले आंदोलन सुरूच राहणार आहे।